नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या ठिकाणी शिपाई या पदाचा अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मुद्रांक शुल्काचे संकलन खालीलपैकी कोण करतो? बघा, मुद्रांक शुल्काचं संकलन खालीलपैकी कोण करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, राज्य सरकार बघा हे मुद्रांक या ठिकाणी शुल्काचे संकलन हे करत असतात। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, नोंदणी हा कायदा कोणत्या प्रकारच्या कायद्यामध्ये मोडणारा कायदा आहे? बघा, नोंदणी हा कायदा कोणत्या प्रकारच्या कायद्यामध्ये मोडणारा तो कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, नोंदणी बघा हा कायदा नागरिक कायदा या प्रकारच्या बघा कायद्यामध्ये मोडणारा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? बघा, नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, महानिरीक्षक बघा नोंदणी बघा हे नोंदणी या ठिकाणी कार्यालयाच्या या ठिकाणी प्रमुख अधिकारी असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच बघा RBI यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 एप्रिल सन 1935 बघा या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँक यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, पणजी बघा या शहरामध्ये बघा भारतामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा पणजी या शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार बघा भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणतं राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झालेलं राज्य आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। भाषावार बघा प्रांत रचनेनुसार भारतामध्ये बघा सर्वात प्रथम निर्माण झालेलं राज्य म्हणजेच या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? बघा, राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या एका बघा कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, राष्ट्रपतींना बघा कलम 72 नुसार या ठिकाणी दयेचा अधिकार हा प्राप्त आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा, पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, बलवंतराय मेहता बघा या समितीने पंचायत राज्याची शिफारसी केली होती। प्रश्न क्रमांक 7 बघा, सागरेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, खंबायत अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र आहेत, तर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खंबायत आणि अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, खंबायत आणि अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, Ag बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे।
बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी बघा बॉम्बे असोसिएशन या नावाची बघा संस्था त्यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बघा हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। महात्मा गांधी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीता रहस्य आणि ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? गीता रहस्य आणि ओरायन बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। लोकमान्य टिळकांची या ठिकाणी पुस्तके आहेत। प्रश्न क्रमांक 14 पहा, मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? मज्जा संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। न्यूरोलॉजी बघा या शास्त्रामध्ये मज्जा संस्थेचा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक 15 पहा, कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता? बघा कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा गज करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते? बघा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। सन 1949 बघा या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते। प्रश्न क्रमांक 17 बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगलं राहते? बघा खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। जीवनसत्व अ मुळे बघा या ठिकाणी त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संबंधित आहे? यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। यक्षयान बघा हा नृत्य प्रकार कर्नाटक या राज्याशी तो संबंधित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा सोलापूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण होता? बघा या ठिकाणी जनरल डायर बघा हा अधिकारी जलियनवाला बाग हत्याकांडाला या ठिकाणी जबाबदार या ठिकाणी इंग्रजी अधिकारी होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर लाकडामधला प्रमुख घटक म्हणजे बघा सेल्युलोज हा लाकडामधला या ठिकाणी प्रमुख घटक असतो। प्रश्न क्रमांक 23 बघा, जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन या थराची झीज खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होते? बघा ओझोन या थराची झीज खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होते? बघा क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे बघा ओझोन या थराची झीज या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित शिवकुमार शर्मा बघा संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग आपल्याकडे बघा असेच बघा 8000 प्रश्नसंग्रह असेल अतिसंभाव्य एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा सर्व काही PDF पाहिजे असेल तर
9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 26 बघा राजा केळकर बघा हे एक वस्तू संग्रहालय आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा पुणे या ठिकाणी बघा राजा केळकर या ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेशीम उत्पादनामध्ये देशामधलं अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं? बघा रेशीम उत्पादनामध्ये देशामधलं अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा कर्नाटक बघा हे राज्य रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे बघा नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? बघा शिलाँग बघा ही मणिपूर या ठिकाणी राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली पद्धत आहे? बघा तैनाती फौज पद्धत बघा तैनाती फौज पद्धत बघा ही लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने बघा अंमलात आणलेली पद्धत आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा 38वी बघा समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या एका बघा खालीलपैकी कोणत्या बघा दोन देशांदरम्यान 38 समांतर रेषा या ठिकाणी सीमारेषा आहे। बघा अशा प्रकारचा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। 38वी समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली या ठिकाणी सीमारेषा आहे? बघा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामधली या ठिकाणी सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं मंदिर आहे? बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा पशुपतीनाथ या ठिकाणी मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे? बघा फराक्का बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे? फराक्का हा प्रकल्प बघा फराक्का बघा हा प्रकल्प गंगा नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा बघा कारखाना पेरांबूर जो की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवे मंगरुळ बघा हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा नवे मंगरुळ बघा हे पश्चिम किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सायबर सिटी बघा असे खालीलपैकी कोणत्या एका शहराचं टोपण नाव आहे? बघा सायबर सिटी बघा सायबर सिटी बघा असं या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी या शहराला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा 1 मे सन 1999 भंडारा बघा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा या ठिकाणी गोंदिया या ठिकाणी हा जिल्हा नवीन निर्माण बघा या ठिकाणी करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इटियाडोहो हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले या ठिकाणी धरण? बघा इटियाडोहो हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा कान्हेरी या लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी कान्हेरी बघा या लेणी ठाणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे बघा. मॅन ऑफ पीस बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे. बघा लाल बहादूर शास्त्री यांचं बघा मॅन ऑफ पीस या ठिकाणी बघा टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा महात्मा गांधी या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कवी बी यांचं बघा पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं बघा. कवी बी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं नाव आहे. बघा कवी बी यांचं बघा पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ए मेरे वतन के लोगो हे गीत खालीलपैकी कोणत्या एका बघा गीतकाराने लिहिलेलं गीत आहे बघा. ए मेरे वतन के लोगो बघा हे गीत कोणत्या एका गीतकाराने लिहिलेलं गीत आहे. तर प्रदीप बघा या गीतकाराने लिहिलेलं गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जांभी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळणारी प्रमुख मृदा आहे बघा. जांभी ही मृदा बघा जांभी मृदा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर सन 1857 यावर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीची एकूण लांबी बघा 1450 किमी असून त्यापैकी सुमारे किती लांबीचा प्रवाह महाराष्ट्रामधून गेलेला आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. गोदावरी या नदीची बघा एकूण लांबी बघा 1450 किमी आहे. त्यापैकी सुमारे किती लांबीचा प्रवाह महाराष्ट्रामधून गेलेला आहे. बघा 668 किमी बघा एवढा प्रवाह महाराष्ट्र राज्यामधून तो गेलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या एका सभागृहाचा नेता असतो बघा. पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो. बघा पंतप्रधान बघा हा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या एका गुणसूत्राद्वारे या ठिकाणी निश्चित केली जाते बघा. अनुवंशिकता कोणत्या एका बघा गुणसूत्राद्वारे निश्चित या ठिकाणी केली जाते. बघा DNA या बघा गुणसूत्राद्वारे या ठिकाणी अनुवंशिकता निश्चित केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला बघा. सापेक्षतावाद हा सिद्धांत बघा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. बघा आईन्स्टाईन यांनी बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनिसेफ बघा ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधीची संस्था बघा. युनिसेफ बघा ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधीची संस्था आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 8000 प्रश्नांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF बघा एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.